नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. पहिल्यांदा आपण डेटा बघूया. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 2784 कोटी, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3868 कोटी. बॉन्ड यील्ड 3.74 आहे. डॉलर इंडेक्स 100.28 आहे. तर क्रूड वाढत आहे कारण इस्रायल हमास यांच्यात जो ताणतणाव चालू आहे त्याच्यामुळे क्रूडचा रेट पुन्हा 75.26 या लेवलला पोचला आहे. मार्केट ओव्हरबॉट लेव्हलवर आहे. मार्केट महाग झालेलं आहे, त्यामुळे वेळेवर प्रॉफिट बुकिंग करायची. हळूहळू टप्प्याटप्प्याने प्रॉफिट बुक करत जायचे. हाताची घडी घालून बसायचं नाही, नंतर रडत बसून काहीही फायदा होत नाही. 25,750 ते 25,700 हा सपोर्ट मिळेल. 26,000 ओलांडल्यानंतर 26,200 या लेव्हलपर्यंत निफ्टी जाऊ शकतो. चीनने ईज आउट केलाय, अर्थव्यवस्थेत पैसा घालायचा ठरवलाय. चीनमध्ये मंदी त्यांना जाणवती आहे, तर ही सगळी मंदीशी लढाई करण्याचे हे सगळे उपाय आहेत. म्हणजे जास्तीत जास्त लिक्विडिटी द्यायची. मंदी याचा अर्थ काय असतो की मागणी नाही, त्यामुळे कारखान्यामध्ये जो माल तयार होतो तो तसाच पडून राहतो आणि मग त्याची चक्र चालू होतात. मग लोकांच्या नोकऱ्या जातात. नोकऱ्या गेले की पैसा नाही, पैसा नाही की मागणी नाही, ते सर्कल चालू होतं. तर पहिल्यांदा मागणी निर्माण करायला पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये पैसा टाकला पाहिजे. म्हणजे जसं माणूस कमकुवत झाला, आजारातून उठला की त्याला आपण ताकद येण्यासाठी टॉनिक देतो, गोळ्या देतो किंवा खाण्यापिण्यात बदल करायला सांगतो, फळं खायला सांगतो आणि कमजोर जे झालेलं शरीर असतं ते मजबूत होतं. तशातला प्रकार. रिझर्व्ह रिक्वायरमेंट रेशो कमी केला आहे. मार्जिन कमी घेणार आहेत आता बँका. म्हणजे लोन दिलं तर जे मार्जिन आकारतात की बाबा 1 लाखासाठी तुमचे 20,000 रुपये असले पाहिजे, अशापैकी बायबॅकसाठी फंडिंग केलं जाणार आहे. 500 बिलियन युआन अर्थव्यवस्थेत टाकणार आहेत. आणि या सगळ्या बातम्यांमुळे गोल्डन ड्रॅगन इंडेक्स जो आहे तो 9.1% वाढला. याच्यात आता मधल्यामध्ये काय होत आहे पहा. चीनची इकॉनॉमी मंदीत आहे, अमेरिकन इकॉनॉमी कमजोर झाली आहे, त्यामुळे डॉलर कमजोर होतोय आणि येन हा मजबूत होतोय. आणि त्यांनी जो रिझर्व्ह रिक्वायरमेंट रेशो ठेवला होता तो 7 दिवसासाठी 20 बेस पॉईंटनी कमी केला आहे. 14 दिवसासाठी प्रमाण वाढवलं आहे आणि असं हळूहळू 50 बेस पॉईंट पर्यंत कमी करणार आहे. हे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. आता चीन जर पैसा झोकत आहे त्यामुळे मागणी निर्माण होईल आणि मागणी निर्माण झाली की केमिकल्स आणि विशेषतः धातूंच्या शेअरमध्ये तेजी येऊ शकते. कालचा पहिलाच दिवस होता. आपण जुने जर शेअर पडले असतील आपल्याकडे तर ते किती रुपयाला घेतले ते पहा आणि हळूहळू तुमचं प्रॉफिट मार्जिन निघालं की ते काढून घेत जा. आता आज कुठल्या शेअरकडे लक्ष द्यायचं आहे तर इझी ट्रिप प्लॅनर्सचे प्रमोटर 8.5% त्यांचा स्टेक
विकणारे प्रत्येक शेअरला 41 रुपये 50 पैशांनी विकलं जाईल आणि ते 622 कोटी रुपये त्यांना मिळतील. त्यांच्याकडे 28.13% स्टेक होता, त्यापैकी 8.5% ते विकणार. काल ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची मीटिंग होणार होती आणि त्या मीटिंगमध्ये रिअल इस्टेटच्या संदर्भात चर्चा व्हायची होती. म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग, त्याच्यासाठी किती कर्ज द्यायचं, तर 45 लाख जुनी लिमिट आहे, ती अफोर्डेबल हाऊसिंगची लिमिट 75 लाख करणार होते. आणि जेव्हा सरकार लँड ॲक्वायर करतं, त्या लँडचं व्हॅल्युएशन कसं करायचं, किती करायचं, याच्या संबंधातली मीटिंग होणार होती. तर हे विषय मीटिंगमध्ये घेतले गेले नाहीत आणि डिफर झाली मीटिंग. म्हणजे जे रिअल इस्टेटचे शेअर वाढत होते, की जे लोक ॲफोर्डेबल हाऊसिंग बांधतात, तर त्यांच्या शेअरवर आता उलटा परिणाम होऊ शकतो. स्विगी आणि हुंडाई यांच्या IPOला सेबीने परवानगी दिली आहे आणि हे IPO ऑक्टोबरमध्ये येतील साधारणपणे. डेल्टाचं डीमर्जर करावं असा कंपनीचा विचार आहे. हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय ते अलग करणार आहे. डेल्टा कॉर्पच्या एका शेअरला डेल्टा पेनलँडचा 1 शेअर असं डीमर्जर होईल. MCXला सेबीने असं सुचवलं होतं की तुम्ही स्लॅब रेट न लावता फिक्स रेट लावा. तर हा बदल सेबीने स्वीकारला आहे आणि त्याप्रमाणे MCXने स्वीकारला आहे आणि त्याप्रमाणे MCXने बदल केले आहेत. ट्रान्झॅक्शन चार्जमध्ये पूर्वी स्लॅबनुसार आकारले जात होते, आता फिक्स रेट असतील. हे बदल 1 ऑक्टोबरपासून केले जातील. 1.75 ते 2.60 असे चार्जेस स्लॅबप्रमाणे पूर्वी घेतले जात होते. आता 1 लाख एवढं जर व्हॉल्यूम असेल तर त्याला 2 रुपये 10 पैसे एवढा चार्ज घेतला जाईल. आणि ऑप्शन ट्रेडसाठी 40 ते 50 रुपये एवढा चार्ज घेतला जाईल. सध्या आता हा चार्ज 41 रुपये 80 पैसे एवढा घेतला जातो. PC ज्वेलर 30 सप्टेंबरला स्टॉक स्प्लिटवर त्यांची मीटिंग होईल. जिलेट, प्रॉक्टर अँड गॅम्बल बांगलादेश यांच्याबरोबरचा त्यांचा जो करार होता तो 31 डिसेंबर 2024ला संपणार आहे. त्याचा विक्रीवर परिणाम होईल, पण प्रॉफिटवर फारसा परिणाम होणार नाही असं जिलेटच्या मॅनेजमेंटने सांगितलं आहे. झी एंटरटेनमेंट यांनी मुक्ता आर्ट्स बरोबर 37 फिल्मसाठी सॅटेलाईट आणि मीडिया राईट्सच्या संदर्भात आणि 6 वर्षांसाठी करार केला आहे. हिंदुस्तान फूडचं सूप, स्पायसेस, सीझनिंग, मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचं मर्जर केलं जाणार आहे. आणि इन्फीबीम हा शेअर T2T मध्ये आहे, म्हणजे त्याच्यामध्ये इंट्रा करता येत नाही. आता हा शेअर रोलिंग स्टेटमेंट कॅटेगरीमध्ये टाकला जाईल आजपासून. तर कोणते शेअर साधारणपणे मंदीत किंवा तेजीत राहतील त्याची एक लिस्ट करून ठेवा आणि आपला जो अंदाज आहे त्या अंदाजाप्रमाणे जर शेअरमध्ये हालचाल दिसली तरच ट्रेड घ्या. एक वॉचलिस्ट असावी
म्हणून तुम्हाला मी देते. पहिले तेजी पहा. पिरामल फार्मा, रेन इंडस्ट्री आणि बरेचसे मेटलच्या शेअरकडे लक्ष द्या. पण काल पहिल्यांदा जी तेजी येते ती काल येऊन गेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस मेंटेन करावा लागेल. नाल्को, टाटा स्टील, NMDC, मारुती, कारण हुंडाईचा इशू ऑक्टोबरला येतोय त्यामुळे हळूहळू मारुतीच्या शेअरकडे लक्ष द्या. GMDC, JSPL, हिंदाल्को, जिंदाल स्टेनलेस, JSW स्टील, झोमॅटो, इन्फो एज, MCX, भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे BEL, ते स्पेसच्या संदर्भात जे इन्स्ट्रुमेंट्स लागतात त्याच्यासाठी BELने करार केला. वरुण आणि डाबर, वरुण ब्रिव्हरेजेस आणि डाबर, इंडियन ब्रिव्हरेजेस असोसिएशननी सरकारकडे अपील केलं आहे की तुम्ही जे चढे रेट लावले GSTचे ते रेट कमी करावेत म्हणून. त्यामुळे या दोन्ही शेअरकडे लक्ष द्या. सोन्याचा भाव वाढलाय त्यामुळं मन्नापुरम, मुथूट, सोन्याच्या तारणावर जे कर्ज देतात त्या बँका, फेडरल बँक किंवा CSB म्हणजे कॅथॉलिक सिरियन बँक, वर्धमान स्टील, भेल, पॉवर ग्रीड, मॅरिको, रेस्टॉरंट ब्रँड, KEC इंटरनॅशनल, वेदांता, चायनाचा परिणाम, ONGC, ऑइल इंडिया, सेलन एक्सप्लोरेशन, HOEC, हे सगळे शेअर्स तुम्हाला क्रूडचा भाव वाढलाय म्हणून. HDFC AMC, HDFC बँक, ONGC, कारण HDFC बँकेचे 2 इशू ड्यू आहे, त्याचे IPO 2-3 महिन्यामध्ये येऊ शकतात. कार ट्रेड, डेल्टा कॉर्प, ॲस्ट्रल, तेजस नेटवर्क, उनो मिंडा, UNO, सिॲट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, कारण NSEचा इशू येऊ घातलाय म्हणून, आणि KPR मिल्स. KPR मिल्समध्ये गेल्या 8-15 दिवसात सातत्याने तेजी दिसते आहे. तर मंदीमध्ये टाटा पॉवर, जिलेट आणि बंधन बँक. हे असंच होईल असं काही नाही, एक प्रोबॅबिलिटी होऊ शकतं. तर तुम्ही वॉचलिस्टवर ठेवा. आणि मार्केट लहरी आहे, ते तुम्ही वाढेल म्हटलं की पडतं, तुम्हाला पडेल वाटलं की वाढतं. पण आपण लक्ष द्यावं. बऱ्याच वेळेला 80%, 75% अंदाज बरोबर येऊ शकतात. पाहूया काय होतं आहे ते. पण शेवटी श्रेष्ठ मार्केट आहे आणि आपल्याला मार्केटप्रमाणे जावं लागेल. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.